हॅलो. हा हा मॅडम निघालोच आहे. येतो येतो येतो. हॅलो मोहन. हो जरा इकडे येतोस? काय काम होतं का आजोबा? नाही तसं फार नाही, पण तुझ्याकडे कोरा कागद आहे का रे एखादा? कोरा कागद ना थांबा बघतो. बघ बघ बघ. हा घ्या. तुझ्याकडे गुलाबी कागद कसा? हा? शोभाला काय प्रेमपत्र वगैरे लिहितोस की काय? अहो नाही आजोबा, आमच्या मॅडमनी ना काहीतरी कामासाठी गुलाबी कागद आणले होते खूप. ते आता इतके उरले आहेत की आम्हाला रोज हे वापरावे लागतात. अरे मस्करी केली तुझी. हा. एवढं सगळं नको सांगायला. नाही बरं येतो आजोबा. बर 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 बर. मस्त झालं ना. कालची संध्याकाळ एकदम भारी गेली नाही. आपण ना आठवड्यातून एकदा तरी असं फिरायला जायला पाहिजे. अगं कोणता तो दिवस ना फिक्सच करून टाका ना. एकदा का पावसाळा सुरू झाला ना चौपाटीवर असली भारी मजा येते ना, काय सांगू तुम्हाला. आणि ती चौपाटीवरची भेळ नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटलं. काय का ते काय आले? विमान आहे. असं गुलाबी विमान कोण उडवतंय? हे गुलाबी रंगाचा कागद तर लव्ह लेटरला वापरतात ना. अगं म्हणजे आपल्या चाळीत कोणाचं तरी लफडे. अगं बाई काय ग? त्याच्यात काहीतरी लिहिलंय. वाचला लिहिलंय. आज पण बायको घरी नाहीये, घरी ये निवांत वेळ घालू. बघू म्हणजे आपल्या चाळीत कोणाचं तरी लफडे. हा थांब बघते अक्षर ओळखीचं वगैरे वाटतं का. कोणाचं लफडे कळे ना ग मला. अंजे हा? बघ बरं राऊंडचं आहे काय. राहुलचं अक्षर नाहीये हे. राहुलचं नाहीये, मदन भाऊजींचं असेल. तोंड सांभाळून बोला, म्हणजे तोंड दिलं तर काही बोलशील का. अगं मी किती नीटनेटकी आहे, सुंदर आहे, हे काय असं करतील. काहीतरी बोलते. नीट बघ, राहुल भाऊजींचंच असेल ते. हा मग राहुलला काय गरज लागली कोणाला फिरवायची. मी पण माझ्या बाबूची फेवरेट आहे, तो कशाला असं करेल. आणि इकडे भांडू नको. कोणाचं लफडे मग. राहुलचं नाही, मधन्याचं नाही, मग कुणाचं आहे. ए तुम्ही दोघी माझ्याकडे असं काय बघताय. आमच्या यांचं नाही आहे अक्षर. छे अजिबात नाही. हा मालकांचं अक्षर नाहीये हे. हा शोभा वहिनी कशावरून मोहन दादांचं अक्षर नाहीये हे. हा तुम्ही त्यांना हाडतूड करत असता, त्यांनीच लिहिलं असेल हे पत्र. मी तुला सांगते आमचं हे असं लेटर लिहिणारच नाही. हा तुमच्या सांगण्याने काय होतंय हो. हा ठीक आहे ना, मग आपण एक काम करू. आपापल्या नवऱ्यांना ना काहीतरी लिहायला सांगूया आणि हे अक्षर आणि त्यांचं अक्षर मॅच करून बघूया. ज्याचं मॅच होईल ना तो आरोपी. शोभे एकदम बरोबर. अजून काय झालं. अचानक फोन करून का बोलवून घेतलं. मदन भाऊजी ते माधुरी वहिनींना ते सामानाची यादी लिहून हवी होती. सामान घ्यायचंय ना. हा. या करता बोलवलं. हा. अहो मदन भाऊजी आता आलात तर द्या ना लिहून. काय झालं का. हा कशाला बोलवलं एवढं. काय केलं. काय झालं. राहुल ते ते मला माझी मायनी बंद लिहून दे. ए तू काय येडी आहे का आणखी. तुझं वय काय तुम्हाला सांगते काय. कशाला पाहिजे. तू लिहून दे ना. दे ना लिहून आता सांगते तर. हा दे. काय झालं हिला यार. दे ना तू. देतो देतो. काय लिहायचं. हा बस झालं दे इकडे. द्या मी लिहिते बाकी. अगं नीट वाच ना नीट. नाही नंतर वाचते. तुझा फ्रेश जा तुम्ही पण फ्रेश व्हा. मी बघते ना. जा तुम्ही. जातो. आई कळलं का कोणाचं अक्षर आहे. हा कळलं ना. शोभे रावल्याचा माय मधला य
आणि या पत्रातल्या बायको मधला येव ती सेम टू सेम आहे. वाटलेलंच मला, तरी हिला 1000 वेळा सांगत होते स्वतःला थोडस मेंटेन करत जा, पण नाही. बघ तुमच्याशी बोलते. ए मला नाही, तुला बोलते ती. हो तुलाच बोलतेय अंजू. लागला ना नवरा आता रंग उधळायला. सांगत होते आमचं हे असं करणारच नाही तर. एक मिनिट थांब तू. हे बघ हा, मधल्याने लिहिलेल्या यादीतला घी मधला घ आणि या पत्रातला घरीचे मधला घ सेम टू सेम आहे. बघ, मधल्या सुद्धा असू शकतो. आता काय झालं? तुम्ही तर मेंटेन आहात ना. बघ ना बघ, ऐकू नाही सेम. हे बघ शोभा काय झालं? एकदम बोलवून घेतलंस, काय झालंय काय? मालक तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी देते. बर नाही पाणी राहू दे, नंतर घेतील ते. तू काय? माझी बायको यावर काहीतरी लिही. थोबाड काय बघतोयस? लिही ना. हा देतो ना, देतो. पेन बहुतेक नाही, बॅग मध्ये असू बघतो. हा हे मिळालं पेन. बघितलंस ना शोभे, सांगत होते की नाही मी मास्टर डॅच असणार. हा काय झालंय शोभा? तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा. मला तोंड सुद्धा दाखवू नका. पण शोभा मी काय केलं सांगशील का? काय झालं? घराबाहेर व्हा. अगं पण तुमचं थोबाड सुद्धा मला बघायचं नाहीये. काय झालं सांग ना शोभा. घराबाहेर व्हा. अगं पण काय घराबाहेर. शोभा? शोभे, आता तरी डोळे उघडले का? ताई तुम्ही मालकांवर कशा पैसा संशय घेताय? मला कसं करतील का? ए तू गप्पा, दिसत नाहीये तुला? पेपर सेम टू सेम आहे. उगाच राहुलवर संशय घेतला. नाही तर काय, आणि मी यांच्यावर. हे सगळं मोहनदादांमुळे झालंय. 1 मिनिट, मालक दोषी आहे ते अजून सिद्ध झालं नाहीये, कळलं ना? आणि तुमचे नवरे बी असू शकतात. विसरू नका, ग आणि य दोघांचे सेम आहेत. त्यामुळे आत्ताच तुम्ही मालकांना दोषी ठरवू शकत नाही. मोन्या, ए मोन्या, ए इकडे. तू बाहेर का उभा? तुला पण घरात ना बाहेर काढलंय का? म्हणजे तुम्हाला पण अरे काय झालंय आपल्या बायकांना? आम्हाला पण घरात बाहेर काढलंय, टाळा लावलाय, चावी दिना झाल्या त्या. अंजू आहे चावी. थांब आता नुसताच दूर करतो. अंजू आहे, अंजू चावी दे ना यार. अंजू. ए माधुरी, अगं मला भूक लागली, चावी दे ना. तू ये नंतर. अरे कशाला बोलताय? मावशी आम्हाला असं बाहेर का उभं केलंय ते तरी सांगा ना. म्हणजे अंजू 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 ए अंजू. अरे या मास्टर डॅमुळे ना तुम्हा दोघांनाही घराच्या बाहेर काढलेलं आहे. काय? यांनी ना
कुणाला तरी लव्ह लेटर लिहिलेलं आहे. काय लव्ह लेटर? हा लव्ह लेटर. त्यामुळे ना तुम्हा दोघांवरती पण संशय आहे. जोपर्यंत हा आपला गुन्हा कबूल करत नाही ना तोपर्यंत मी इथंच थांबायचा. सासूबाई माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच नाही केलेलं. ए गप्रे, प्रत्येक जण ना असाच बोलतो. हा हे बघा, ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल ना त्यांनी बऱ्या बोलाने कबूल व्हायचं, नाहीतर त्याला काय शिक्षा करायची त्याची आमची आत मीटिंग चालू आहे. अहो पण हे बघ मोने, हीच वेळ आहे, आत्ताच काय ते कबूल कर. हा, एक मिनिट. तू पत्र कोणाला लिहिलंय? कोण आहे ती? कोणीच नाहीये. अरे येडपट, अरे मोबाईलच्या जमान्यात लव्ह लेटर लिहितो, SMS करायचं ना. तुझ्यामुळे आम्ही दोघं अडकलो. नाही तर काय. माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच नाही केलेलं रे. या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय मी माझ्या नवऱ्याला घरात घेणार नाही. मी पण पण कळणार कसं या तिघांपैकी हे कोणी केलंय? कळणार ना. आपण आता असं काहीतरी करूयात ना की गुन्हेगार पोपटासारखा बोलायला लागेल. हा. आम्हाला एक गुलाबी पत्र सापडलं. त्यात काय लिहिलंय माहितीये का? काय लिहिलंय आमचे? आज पण बायको घरी नाहीये, घरीच ये, निवांत वेळ घालू. ज्याने कोणी हे पत्र लिहिलं असेल ना त्यांनी बऱ्या बोलाने आपला गुन्हा कबूल करायचा. मी 5 म्हणायच्या आत त्याने आमच्या समोर आलं पाहिजे. 1 2 3 4 5. तसे तुम्ही ऐकणाऱ्यातल्या नाही आहात माहितीये मला. बे ज्या कोणी हे पत्र लिहिलं असेल त्याच्या हाताचे ठसे या पत्रावर असणारच. आता आम्ही काय करणार? तुमच्या हाताचे ठसे घेणार आणि पोलिसात देणार. हा मग पोलीस तपासतील ना कुणाचे ठसे आहेत ते. माधुरी, तुझा माझ्यावर भरोसा नाहीये? अगं इतकी वर्ष आपण सुखी संसार करतोय ना, तू हाच विश्वास ठेवलास माझ्यावर? अंजू हे तुला तर माहिती आहे ना यार, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तुला पण माझ्यावर विश्वास नाही अंजू. ठीक आहे, तुम्हाला एवढंच वाटतंय ना, घ्या आमच्या बोटांचे ठसे. हा घ्या 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 ना ठसे घ्या. पण अंजू, तुम्ही ठसे घेताय त्याचं दुःख नाही, तुम्ही संशय घेताय ना त्याचा त्रास होतोय. अगं बाई, तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मला. घ्या ठसे घ्या. पण माधुरी, आज इथे मी एक शपथ घेतोय, हे लेटर जर का माझं असेल ना तर उद्याचा सूर्य उगवायच्यात मी तुझ्या आयुष्यातून कायमचा दूर गेलेलो असेल. मी पण शपथ घेतो अंजू. मी असं काही केलं नाही, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. शपथ. राहुल, शपथ सोड, शपथ सोड, शपथ सोड. मला माफ कर, मला माफ कर राहुल. सॉरी. माझी चूक झाली, तुमच्यावर संशय घेतला, मला माफ करा. राहुल
बघितलं शोभा वहिनी, राहुलने काहीच केलं नाहीये. हे सगळं मोहनदादांनी केलंय, मोहनदादांनी पत्र लिहिलंय. हो, आणि आमचं हे पण कधीच माझ्याशी खोटं बोलत नाही. हो, चला तुम्ही घरी, चला चला. मला नाही यायचं राहुल, घरी. चल. नाही, मला बाहेर काढलं चल ना, राहुल. मला यायचंच चल नाही. ना. तुम्हाला मला राहुल. बघितलंस मोन्या, मदन भाऊजी आणि राहुलने शपथा घेतल्या, पण तू का तू केलं नाहीस. मला वाटलं नव्हतं रे की तू असं पत्र लिहिशील. मला ना तुझी लाज वाटते. पण मी खरंच काही नाही केलं शोभा. ए मास्टरड्या, तुझ्या या बोलण्याला ना आता कोणी पचणार नाहीये. माणूस तुम्ही तरी त्यांना सांग. या मांजराला मुंदराची साक्ष. मोन्या, आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि माझ्या घरातनं निघून जा. शोभा, मला तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाहीये. आई चल. चल सोबत अरे मला माहितीये तुम्ही काय बी नाही केलंय, पण मला सांगा, तो गुलाबी कागद तुमच्याकडे आला कुठून? अहो सध्या आमच्या मॅडमनी ना बुटीक मध्ये गुलाबी कागद आणलेत वापरण्यासाठी. पण शोभा का चिडली मला कळलंच नाही हो. मी कशाला कोणाला लवली मला तो कागद द्या. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघते काय मी करायचं. काय मला माहिती आहे. या मास्टरड्यावरती ना माझा पहिल्यापासून संशय होता, पण तुला आवडणार नाही ना म्हणून मी काही बोलले नाही. शोभाताई, आली गेला मोन्या. नाही, मालकांचं अक्षर. त्यांनी तुमच्यासाठी कविता लिहिली आहे. शोभा, तुझ्याविषयी काय बोलू काहीच कळत नाही. मांडायचं बरंच काही आहे, पण शब्द जुळत नाही. बरंच काही करत आलीस, बरंच काही करतेस. दिसून येत नसलं पण घरासाठी मरमर मरते. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे मला. तुला हवं नको ते द्यायचंय मला. आज तुझं कौतुक करण्याची मला मुभा आहे. तूच एक आहेस, त्यामुळे आपल्या घराला शोभा आहे. बघितलं शोभाताई, मालकाने किती छान कविता लिहिली तुमच्यासाठी. तुम्हाला खरंच असं वाटतं का की मला कसं काहीतरी करू शकते? अहो, ते किती प्रेम करतात तुमच्यावर. एका साधा गुलाबी कागदावरनं तुम्ही त्यांना दोषी ठरवताय. अहो, ते त्यांच्या बॅगेमध्ये जे कागद होते ना, ते ऑफिस मधून आणले आहेत. पण मग आम्हाला तो कागद मिळाला, तो गुलाबी. हा अगं तेच सांगते मी तुला मगापासून. या पुरुषांचे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. ते काही नाही, आज त्याला मी घराबाहेर काढणार. हा. शोभाताई, मी सुधारणारच नाही. हे असं गुलाबी पत्र पाठवता तुम्ही? काही कळतं की नाही तुम्हाला? आज एक दिवस मी वैशूच्या घरी गेले तर लगेच तुम्ही मागच्या चाळीतल्या हेमंत भाऊजींना बोलून चहा पार्टी केली. तुम्हाला डायबिटीस आहे ना? अगं हो, पण तुला 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 कसं कळलं? कसं म्हणजे काय? अंजूनी सांगितलं. तुम्ही त्या गुलाबी पत्राचं विमान करून उडवलं ना, त्यांनी चाळीत किती गोंधळ झालाय माहितीये का तुम्हाला? काय काय झालं एवढं? ते जाऊ दे, पण आता परत असं करू नका. तब्येतीला जपा. हो, चुकलं माझं. बस. चुकलं काय? पुन्हा असं वागला तर याद राखा. हा, अगं हो, सांगितलं ना. कुठे चालला? तू सांगितलंस ना घरातनं बाहेर जा, येऊ नको घरी म्हणून. आणि मग डोसे कोण बनवणार घरी? मला भूक लागलीये. आणि तू गेल्यानंतर माझी काळजी कोण घेणार? तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय माझं कोणी नाहीये. जा घरी. मोन्या, कविता छान केली.